मुंबईसाठीचा हा महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अमित साटम, त्यासोबत योगेश कदम, रामदास आठवले इत्यादी महत्त्वाचे नेते सध्या इथे उपस्थित आहेत। आज आपल्या या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आमच्या महायुतीचा मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 चा वचननामा या ठिकाणी प्रकाशित होत आहे। या वचननाम्याचं प्रकाशन हे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि केंद्रीय मंत्री श्री रामदास आठवले साहेब यांच्या हस्ते होत आहे। आवाज मुंबईकरांचा या मोहिमेच्या अंतर्गत मुंबईकरांच्या सूचना या महायुतीच्या जाहीरनाम्याकरता प्राप्त करण्याची मोहीम 2 महिने राबवण्यात आली होती। या मोहिमेमध्ये सुमारे 2,65,000 सूचना मुंबईकरांच्या या मुंबईच्या विकासाकरता, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता मुंबईकरांनी दिलेल्या आहेत आणि या सूचनांच्या आधारावरती महायुतीचा वचननामा, मुंबईकरांचा वचननामा, मुंबईकरांचा संकल्पनामा, मुंबईकरांनी दिलेल्या सूचनांच्या आधारावरती आम्ही तयार केलेला आहे। सर्वप्रथम मी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांना विनंती करतो आणि राष्ट्रीय सरचिटणीस भारतीय जनता पार्टीचे विनोद तावडेजी यांना विनंती करतो की आपण सर्वप्रथम या वचननाम्याचं प्रकाशन करावं। पण पाहू शकतोय मुंबईसाठीचा भाजप आणि शिंदे सेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येतोय। अमित साटम, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, त्याचसोबत योगेश कदम, शिंदे सेनेचेही महत्त्वाचे मंत्री ते उपस्थित आहेत। त्याचसोबत रामदास आठवले देखील मंचावर उपस्थित आहेत आणि जाहीरनामा प्रकाशित केला जातोय। मुंबईकरांसाठी नेमकं काय असणार आहे ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रकाशित केला जातोय।